नमस्कार, मी विलास चव्हाण. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, मनोज जरांगे पाटलांची जी काही मराठा समाजाच्या आरक्षणाची जी काही मागणी आहे तिच्या बाबतीत जर आपण विचार केला तर मनोज जरांगे पाटलांनी हे आंदोलन, आरक्षण, उपोषण अनेक वेळा सोडलं, अनेक वेळा ते उपोषणाला बसले, अनेक वेळा त्यांनी आंदोलनं केली, अनेक वेळा त्यांनी नको त्या गोष्टी केल्या. खरं तर हे आंदोलन त्यांचं एका भागापुरतं मर्यादित होतं. ते नंतर महाराष्ट्रव्यापी झालं. पूर्ण मराठा समाजाच्या बाबतीतली मागणी आली. नंतर आता ही सगळे सोयरे नंतर ओबीसी मधूनच पाहिजे अशा प्रकारची ही जी काही रोज धरसोड करणाऱ्या ज्या काही मागण्या मनोज जरांगे पाटलांकडून आल्या त्या गोष्टीला खरं तर सरकारने काही गोष्टींमध्ये सुरुवातीलाच स्पष्ट करायला पाहिजे होतं. पण सरकारची पण भूमिका लेचीपेची राहिली आणि त्यामधून असं एक निदर्शनात आलं की लोकसभेचे निवडणूक आहे, पुढे विधानसभेची निवडणूक आहे. मग इतक्या मोठ्या वर्गाला नाराज कसं करायचं याच्यात सुद्धा सत्ताधारी गट अडकून राहिला आणि जे व्हायचं ते झालंच आहे. एकतर मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मराठा समाजाच्या या सगळ्या टेम्पोचा म्हणा किंवा जरांगे पाटलांच्या या सगळ्या युक्तीचा आणि जरांगे पाटलांनी नंतर जे काय आरक्षण आंदोलन हे सगळं लोकांच्या लक्षात आलं की हे कुठलं तरी राजकीय पक्षाची सुपारी घेऊन कार्यक्रम केलेला दिसतोय. आणि मग हळूहळू त्या गोष्टीचा आता लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर निर्वाळा झाला. पण आता काही जे काही फेक नॅरेटिव्ह आहे किंवा अशा प्रकारचं जे काही आंदोलन आहे, उपोषण आहे, या गोष्टी हळूहळू उघड झाल्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असलेल्या घटक दलांतील नेत्यांनी सुद्धा आता जरांगेंच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली. जरांगेंना सुरुवातीला लुलूथुपू करण्याची वेळ येत होती. आता जरांगेंवर आरोप होता ते जरांगेंना सुद्धा ते आरोपांची उत्तरं देता येत नाही. कारण कुठल्या तरी एकाच राजकीय पक्षाला तुम्ही टार्गेट करणार, त्याही राजकीय पक्षातील एकाच नेत्याला तुम्ही टार्गेट करणार, त्यालाच तुम्ही वाईट बोलणार, त्याला तुम्ही घाणेरड्या शिव्या देणार आणि कोणाच्याच बाबतीत बोलणार नाही. सरकार एकतर 3 पक्षाचे आणि मग तुम्हाला नेमकं घ्यायचं काय? मराठा समाजाची जी काही मागणी आहे ती खरं तर 10% रिझर्वेशन देऊन ती पूर्ण केलेली आहे सरकारने. त्याचे लाभसुद्धा समाजातील लोक घेतात आहे आणि आता महामंडळांचे काही लाभसुद्धा लाखो लोकांना झालेले, विद्यार्थ्यांना झालेले. मग अण्णासाहेब महामंडळ असेल किंवा सारथीसारखी योजना असेल, अशा प्रकारचं या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा मनोज जरांगे पाटलांची ही मागणी वारंवार येते आणि ती फक्त टार्गेट करण्यासाठी येते, कोणाची तरी सुपारी घेऊन येते. हे सुद्धा लोकांच्या आणि मराठा समाजातील तरुणांच्या, युवकांच्या आणि मराठी समाजातील जे काही शिक्षित किंवा तरुण आहे त्यांना पण एक लक्षात आले की काहीतरी यामध्ये संशय येतोय आणि कुठला तरी राजकीय वास यामध्ये येत असल्याने हळूहळू मनोज जरांगे पाटलांपासून लोक, तरुण बाजूला जाताना आपण पाहतोय. आता राजकीय पक्षाची भूमिका म्हटलं तर सर्व पक्षीय मीटिंग या संदर्भात होत नाही. सरकारने बोलवली होती तिथं
महाविकास आघाडीचे हे तिन्ही घटक दल गेले नाही, ते ॲबसेंट राहिले. त्यांनी त्यांची भूमिका मराठा समाजासाठी योग्य मांडता आली असती, पण ते गेलेच नाही. मग वास्तविक पाहता यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं असेल तर यांनी सर्वपक्षीय मीटिंगमध्ये जायला पाहिजे होतं. पण फक्त राजकारण करायचं, बाहेर एक बोलायचं, मराठा समाजाला एक बोलायचं, ओबीसींना एक बोलायचं आणि सरकारच्या विरोधामध्ये असंतोष कसा निर्माण होईल हे बघण्यासाठी त्याच्यामध्ये रोज काहीतरी काडी लावायची, तेल टाकायचं आणि आग लावण्याचा प्रयत्न करायचा. अशी ही परिस्थिती सत्ताधारीच्या विरुद्ध विरोधक अशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण झाली. त्याचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याच गोष्टीवर परत राजकारण करायचं. आता विरोधकांना पण रस्त्यात लोक उभं राहून विचारतात की तुम्ही लोकसभेला फायदा घेतलाय, पण तुम्ही तुमची भूमिका आता स्पष्ट करत नाही आणि तुम्ही ओबीसीमधून आरक्षण देणार आहेत का? मराठा समाजाला आरक्षणाची जी काही मागणी मनोज जरांगे पाटील करतात ती तुम्ही ओबीसीतून पूर्ण करणार आहे का? त्यावेळेस अशा प्रकारचं जे काही वक्तव्य येतं, मग शरद पवारांनी तर यापूर्वीच सांगून टाकले की ओबीसीतून आरक्षण मराठा समाजाला देता येणार नाही. खरं तर मराठा समाजाला आरक्षण पाहिजे की नको याच्यावर सुद्धा शरद पवारांनी अनेक वेळा विरोध दर्शवलेला आहे. त्यामुळे शरद पवारांची भूमिका ही स्पष्ट आहे आणि शरद पवार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात आहे हे काही नवीन सांगण्याची काही गरज नाही. पण आता काँग्रेस झालं किंवा काँग्रेसबरोबर किंवा राष्ट्रवादीबरोबर असलेले हे उद्धव ठाकरेंची उबाटा सेना झालं. आता काँग्रेसचं म्हटलं तर विजय वडेट्टीवारांनी तर सांगून टाकलं की ओबीसीमधून जी काही मागणी आहे ती अत्यंत चुकीची आहे. खरं तर समाजाला ही दिशाभूल करण्याचं काम जरांगे करतात आणि त्यामधून युवकांचा आणि मराठा समाजाचं नुकसान होणार आहे. बघा विजय वडेट्टीवार काय बोलतात ते. आणि मराठा समाजाला जर ईडब्ल्यूएस मधून 10% आरक्षणातून फायदा होत असेल तर तो फार मोठा फायदा होतोय. परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उपटण्याची त्यांची मंशा असावी किंवा भूमिका असावी म्हणून ते आग्रही आहेत. पोरांच्या भल्यासाठी आग्रही नाहीत, राजकारणच्या भल्यासाठी ते आग्रही असावेत असा माझा थेट त्यांच्याकडे आरोप आहे. आता तुम्ही जे म्हणाले की जरांगेनं राजकीय आरक्षणाच्या लाभापायी त्यांचा उद्दिष्ट असावा, कुठेतरी ते सातत्याने एकच मागणी रेटत आहे, त्यामुळे मराठ्यांचा खास करून युवा वर्गाचं भविष्यात नुकसान होऊ शकतं असं वाटतं. प्रचंड नुकसान होणार आहे. तरुणांनी, मराठा तरुणांनी या संदर्भातली सध्या अभ्यास करावा. जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर सगळं काही ठरवू नये, अभ्यास करून त्यांनी आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा असंही माझं त्यांना आव्हान आहे. मुळात मी सांगितलं की ओबीसीमध्ये येऊन 372 जातीमध्ये येऊन त्यांना फार काही फायदा मिळणार नाही आणि ओपनमध्ये फार काही जाती राहणार नाहीत. म्हणजे नोकऱ्यांचा संदर्भ जिथे येतो किंवा सोयी सवलतीचा येतो तिथे फार मोठा नुकसान मराठा तरुणांचं होणार आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी अभ्यास करून, थोडा विचार करून आपण कोणाला साथ देतो, आपलं भलं काय आहे, ऐत काय आहे, हित काय आहे याचा विचार करावा. तेव्हा विजय वडेट्टीवारांनी स्पष्टपणे ओबीसीमधून आरक्षणाला विरोध केलेला आहे आणि मनोज जरांगेंच्या या मागणीला केराची टोपली दाखवलेली आहे. मनोज जरांगे पाटलाच्या नादी लागून समाजाने नुकसान करून घेऊ नये असे स्पष्टपणे यामध्ये आता या वेगळ्या प्रकारे सांगण्याची काही गरज नाही आहे. आणि त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंनी सुद्धा आता सुरुवातीला फायदा घेतला, लोकसभेला झाला, आता लोक विचारायला लागले तुमची भूमिका काय, तुम्ही मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहे का, तुमची भूमिका तुम्हाला स्पष्ट करावी लागेल. शेवटी एक तर तुम्हाला श्राद्ध घालावं लागेल, नाही तर बाप दाखवावा लागेल. यामुळं तुम्हाला कुठली तरी एक भूमिका घ्यावी लागते. मग आता तुम्ही ओबीसींच्या विरोधात आहेत का,
तुम्ही मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण द्यायचं असं जर म्हणत असेल तर ओबीसी तुमच्यापासून बाजूला जाईल आणि मराठा समाजाला तुम्ही नाराज करू शकत नाही. त्यामुळं तुम्हाला तुमची भूमिका स्पष्ट करावी लागेल. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागली आणि स्पष्टपणे त्यांनी यामधून एक इशारा दिलाय की ओबीसी मधून आरक्षण मराठ्यांना देता येणार नाही. बघा उद्धव ठाकरे काय म्हणतात ते. त्यामुळे मराठा आरक्षणाचं बिल लोकसभेमध्ये आणा, मर्यादा वाढवा, ओबीसीचं आरक्षण तसंच ठेवा, धनगरांना द्या, सगळ्यांना द्या. आज आम्ही सगळे महाविकास आघाडी त्याला पाठिंबा देतो. आणा आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचं बिल आणा. ही गोष्ट आता सर्वांच्या लक्षात आली की ओबीसी आरक्षणाला कोणीही धक्का न लावता आरक्षण द्या अशा प्रकारच्या मागण्या समोर येतात. ते म्हणजेच मनोज जरांगे पाटलांची ही वाह्यात मागणी कुठल्याच राजकीय पक्षाला आवडलेली नाहीये. भारतीय जनता पार्टीचं किंवा एकनाथ शिंदेंचं, अजित पवारांचं काय, यांनी तर 10% रिझर्वेशन मराठा समाजाला दिलंच आहे. पण याच्यावर जे काही राजकारण करत होते, जे समजा शरद पवार किंवा उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचे हे नेते, यांनी पण सुद्धा स्पष्टपणे मनोज जरांगेंच्या या ओबीसी मधून आरक्षणाला विरोध दर्शवलाय. आणि आता हे वेगवेगळ्या प्रकारचं सांगतात ते की केंद्राने बिल आणावं, 50% मर्यादा वाढवावून आम्ही त्यांना पाठिंबा देतो. हे सुद्धा राजकारण आहे. याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण आहे. यांना राजकीय पोळ्या भाजायच्या असतात. कोणाला तरी टार्गेट करायचं, कोणाचं तरी बदनामी करायची. द्यायचं काहीच नाही. मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले, त्यांनी समाजाला काही दिलं नाही आणि जो देतोय त्याला शिव्यागाळ्या करायच्या. अशी जी काही परिस्थिती आहे ती महाराष्ट्रामध्ये, या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अतिशय वाईट आहे, निंदनीय आणि याचा पर्दाफाश झाला पाहिजे. त्यामुळं उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल, हे सुद्धा मराठा समाजाच्या या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या, आरक्षणाच्या आडून जे काही बाण सरकारवर मारत होते ते उघड झाले आणि मनोज जरांगेंची जी काही ओबीसी मधून जी काही मागणी आहे त्याला स्पष्टपणे उद्धव ठाकरेंचा किंवा काँग्रेस शरद पवारांचा विरोध आहे हे सुद्धा यातून स्पष्ट झाले. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.